नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। थंडीच्या दिवसात आणि हिवाळ्यामध्ये एखादी गरमागरम गोष्ट मनाला ऊब देत असेल, पण ती जर अतिशय चवदार, आरोग्यदायी आणि घरच्या घरी तयार होणारी असेल तर चला तर मग बघूया आज असंच एक हेल्दी असं गाजरचं सूप। तर गाजराचं सूप बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 1 चमचा एवढं बटर कुकरला गरम करून घेतोय। तर या ठिकाणी तुम्ही कढईत बनवलं तरीही चालेल, पण अगदी झटपट बनवायचं असेल तर तुम्ही कुकरचा वापर करू शकतात। अगदी विदिन 10 मिनिटात हे सूप जे आहे ते तयार होतं। तर बटर गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे, 4-5 काळी मिरी घालायच्या आहेत, तेजपान घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गाजरामध्ये विटामिन ए, फायबर्स, अँटीऑक्सिडंटने भरलेली ही भाजी आपल्या त्वचा, डोळे आणि पचनासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे गाजराचं सूप आपल्याला नेहमी घेतलं पाहिजे। तर या ठिकाणी मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो व्यवस्थित यामध्ये घालून आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजेच पारदर्शक होईपर्यंत कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा आपला मस्त ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले 2 गाजर मी घातलेले आहेत। तर हे सूप खायला अतिशय छान लागतं आणि अतिशय हेल्दी आहे। तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील हे एक वेळेस देऊ शकता। अगदी 6 महिन्याचं बाळ असेल तिथून पुढे तुम्ही द्यायला जर त्यांना सॉलिड सुरुवात केली असेल तर तुम्ही नक्की ही प्युरी देऊ शकतात। तर पाणी मी 1 ग्लास घालून घेतलंय आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी हे करत असाल तर यामध्ये मीठ नाही घातलं तरी देखील चालेल। याची आपल्याला फक्त आणि फक्त 1च शिट्टी करून घ्यायची, कारण गाजर शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि आपल्याला हे अति शिजवून यामधले पोषक तत्वे अजिबात कमी करायचे नाही, त्यामुळे 1च शिट्टी करायची आहे। याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर याला आपल्याला वाटून घ्यायचं। आता हे तुम्ही डायरेक्ट गाळलं तरी चालेल। तेजपान आपल्याला जे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी व्यवस्थित याच्याशी बारीक प्युरी करून घेतली। आता माझ्या ह्या भांड्यामध्ये अजिबात म्हणजे त्यातले कण राहत नाही। जर थोडंफार तुम्हाला लहान बाळाला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही हे देखील छोट्याशा चाळणीने चाळून घेऊ शकतात आणि नंतर मग जे आपण स्टॉक गाळून घेतलं होतं त्या स्टॉकमध्ये हे आपण बारीक करून घेतलेली प्युरी जी आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे। याला 1 उकळ करून घ्यायची। यामध्ये तुम्ही दूध किंवा क्रीम देखील वापरू शकतात, पण मी हे असंच प्लेन घेणं प्रेफर करते। तर अतिशय गरमागरम आणि चवदार सूप तयार आहे। तुम्ही देखील हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये हे सूप सकाळ संध्याकाळी 1 वाटी नक्की घेत जा। हे तुमच्या मनाला ऊब देत जाईल आणि आरोग्यासाठी हे खूप छान आहे। तुम्हाला हे सूप आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा।